हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या निमित्ताने आपण सर्क्युलर लिंक लिस्ट काय राहते ते बघणार आहोत. तुम्ही म्हणता सर, आपण सर्क्युलर लिंक लिस्ट आधीच बघितलेली आहे. फक्त ह्याच्या आधी आपण काय बघितले? फक्त सर्क्युलर लिंक लिस्टची डायग्राम बघितली. फक्त या जर नोट्स मध्ये तुम्ही जर पाहिलं तर सर्क्युलर लिंक लिस्टची मी फक्त तुम्हाला डायग्राम सांगितलेली आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला चारही टाइप्स होते हे पहा. ह्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला फक्त त्या चारही टाइप्सचं एक्सप्लेनेशन दिलं की प्रत्येक डायग्राम मध्ये काय काय आहे, काय काय नाही. तर या चारही डायग्राम सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आपण या सिंगली लिंक लिस्ट वरती आपण प्रत्येक ऑपरेशन परफॉर्म करून बघितलं. काय काय ऑपरेशन परफॉर्म केले? इन्सर्शन केलं. इन्सर्शनची 3 पद्धती केल्या आपण. कोणत्या कोणत्या? इन्सर्ट ऍट बिगिनिंग, इन्सर्ट ऍट एंड, इन्सर्ट ऍट मिडल. त्यानंतर डिलिशन केलं. डिलिशन ऍट बिगिनिंग, डिलिशन ऍट एंड आणि डिलिशन ऍट मिडल. त्याच्यानंतर काउंट ऑपरेशन परफॉर्म केलं. त्याच्यानंतर प्रिंट फंक्शनचा यूज करून डिस्प्ले केलं, म्हणजे ट्रॅव्हर्सिंग ऑपरेशन परफॉर्म केलं इथं आपण. त्याच्यानंतर आपण इथं सर्चिंग ऑपरेशन परफॉर्म केलं. त्याच्यानंतर या लिंक लिस्टला कसं क्रिएट केलं जातं ते ऑपरेशन परफॉर्म केलं. एवढे ऑपरेशन्स मित्रांनो आतापर्यंत आपण याच्यावरती परफॉर्म केलेले आहेत. कुणावरती? सिंगली लिंक लिस्ट वरती. सेम ऑपरेशन आपल्याला सर्क्युलर लिंक लिस्ट वरती बी असतात मित्रांनो. हे जे काही जेवढे पण ऑपरेशन्स आहेत ते सर्व ऑपरेशन सर्क्युलर लिंक लिस्ट वरती पण असतात. पण मित्रांनो, एक्झाम मध्ये तेवढा डिटेल मध्ये तर क्वेश्चन येत नाही. एक्झाम मध्ये काय क्वेश्चन येणार? आला तर सिंगली लिंक लिस्ट वरतीच येणार. आणि सर्क्युलर लिंक लिस्ट वरती कसा क्वेश्चन येणार की सर्क्युलर लिंक लिस्टची डायग्राम, त्याची थेअरी आणि त्याचा एक्झाम्पल म्हणजेच त्याची डायग्राम, हे सर्व गोष्टी विचारल्या जाणार सर्क्युलर लिंक लिस्टच्या बाबतीत. सर्क्युलर लिंक लिस्टच्या बाबत आपल्याला एवढ्या गोष्टी विचारल्या जाणार, त्याचा ऍडव्हान्टेज विचारला जाणार. मग मित्रांनो, तीच आजच्या लेक्चरच्या निमित्ताने सर्क्युलर लिंक लिस्टचा ऍडव्हान्टेज, त्यानंतर सर्क्युलर लिंक लिस्ट बद्दल सर्व गोष्टीची चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. याच्या आधीचे हे लेक्चर्स बघितले नसतील, ज्यांनी प्रोग्राम्सचे लेक्चर्स, इन्सर्ट ऍट मिडल, इन्सर्ट, डिलीट हे ऑपरेशन्सचे, ते लेक्चर्स बघून घ्या. खरंच ते मित्रांनो प्रोग्राम महत्वाचे आहेत. तर आता पहा, तुम्ही म्हणता सर मग सिंगली लिंक लिस्ट कुठे गेलं? सिंगली लिंक लिस्ट का म्हणून नाही सांगितलं? तर मित्रांनो, सिंगली लिंक लिस्ट आहे का तुमचा? हे पहा, वर जो आपण लिंक लिस्टची थिअरी बघितली, हे पहा, याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू लिंक लिस्ट मध्ये आपण जी लिंक लिस्टची थिअरी बघितली, हे पहा, इथं मी सिंगली लिंक लिस्टची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. ही डायग्राम आणि ही सिंगली लिंक लिस्टचीच थिअरी आहे. ही लिंक लिस्टची डेफिनेशन म्हणजेच ही सिंगली लिंक लिस्टचीच थिअरी आणि ही त्याची डायग्राम. समजलं? आणि हे त्याचे ऍडव्हान्टेज झाले. तुमचे सिंगली लिंक लिस्ट झालं. आता फक्त सर्क्युलर लिंक लिस्ट, त्यानंतर डबली लिंक लिस्ट आणि डबली सर्क्युलर लिंक लिस्ट एवढं राहिलेलं आहे. तर आधी आपण काय बघणार आहोत? सर्क्युलर लिंक लिस्ट. त्याच्यानंतर डबली लिंक लिस्ट उद्याच्या लेक्चरमध्ये, म्हणजेच याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर आपण ह्याचा डिफरन्स सुद्धा घेणार आहोत, डबली आणि सिंगलीचा डिफरन्स, जे की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे. तर मित्रांनो, चला सर्क्युलर लिंक लिस्ट बघूया. सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये काय होतं मित्रांनो, मी तुम्हाला डायग्राम मध्ये सांगितलं होतं, लास्ट नोडचा ऍड्रेस पहिल्या नोडला परत दिला जातो. मग याच्यामध्ये किती पण नोड्स असणार, प्रत्येक नोड्स एकमेकाला कनेक्टेड असणार. आणि जी काही तुमची लास्टची नोड आहे त्याच्यामध्ये नल पॉइंटर असतो बाय डिफॉल्ट. पण ती नल पॉइंटर असणार का आता सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये? सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये म्हणजे SCLL मध्ये तुमचं आता असं नसणार, नल पॉइंटर नसणार. बल्कि लास्ट नोडच्या ह्याच्यात कुणाचा ऍड्रेस असणार? पहिल्या नोडचा ऍड्रेस, पहिल्या नोडचा मेमरी ऍड्रेस या लास्ट नोड मध्ये असणार. ते कसं डायग्राम मध्ये आपण बघूनच घेणार आहोत. आधी थिअरी बघूया. सर्क्युलर लिंक लिस्ट इज a type of linked list in which the last node points to back the first node. पहा, लास्ट नोड परत कुणाला पॉइंट करते? बॅक टू फर्स्ट नोड, पहिल्या नोडला परत पॉइंट करण्याचं काम करते. कोणती नोड? लास्ट नोड. पहा, या डायग्राम मध्ये दिसत आहे, ही जी थर्ड नोड आहे ही लास्ट नोड आहे. मग ही ह्याच्यामध्ये कुणाचा मेमरी ऍड्रेस आहे? याच्या डेटा फील्ड मध्ये 30 आहे. आणि याच्या नेक्स्ट फील्ड मध्ये कुणाचा मेमरी ऍड्रेस आहे? पहिल्या नोडचा मेमरी ऍड्रेस आहे. म्हणून तर ही नोड या पहिल्या ह्यालाच पॉइंट करत आहे. म्हणून तर याला सर्क्युलर म्हणलेला आहे मित्रांनो. इथून ही पहिली नोड याला पॉइंट करते, दुसऱ्या नोडला, दुसरी नोड तिसऱ्या नोडला, आणि तिसरी नोड परत जाऊन पहिल्या नोडला पॉइंट करते. म्हणून याला सर्क्युलर असं म्हणलेलं आहे मित्रांनो, सर्क्युलर लिंक लिस्ट. समजलं? याला सर्क्युलर का म्हणून म्हणलेलं आहे? इट कंटेन ए नंबर ऑफ नोड्स अँड इच नोड हॅज 2 पार्ट्स. हे नंबर ऑफ नोड कंटेन करतं. प्रत्येक नोडचे 2 पार्ट्स असतात. आपल्याला माहिती, एक तर त्याची डेटा फील्ड असते आणि एक तर त्याची नेक्स्ट पॉइंटर असतो, म्हणजे नेक्स्ट फील्ड. त्याच्यामध्ये डेटा फील्ड मध्ये काय असते? ऍक्च्युअल व्हॅल्यू, जी काय व्हॅल्यू आपण स्टोअर करतो ती, स्टोअर द व्हॅल्यू, जी काय व्हॅल्यू आपण स्टोअर करणार आहोत ती. आणि नेक्स्ट फील्ड मध्ये काय असतं? नेक्स्ट फील्ड मध्ये स्टोअर द ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड,
नेक्स्ट नोडचा ऍड्रेस तिथं स्टोअर केला जातो. कुणामध्ये? नेक्स्ट फील्ड मध्ये. म्हणजे आता हे नोड 2 आहे. नोड 2 चा मेमरी ऍड्रेस सपोज 2020 आहे. हा एक्झाम्पल देत आहे मी 2020. मग हा 2020 ऍड्रेस कशात स्टोअर असणार? नोड 1 च्या नेक्स्ट फील्ड मध्ये, इथं या येल्लो बॉक्स मध्ये हा स्टोअर असणार. का तर ही नेक्स्ट फील्ड आहे. नेक्स्ट फील्ड मध्ये आपण ऍड्रेस स्टोअर करतो आणि ह्या ब्ल्यू ह्याच्यात डेटा स्टोअर करतो. समजत आहे ना मी काय म्हणत आहे? तर चला आता नेक्स्ट बघूया आपण. या नेक्स्ट फील्ड मध्ये ऍड्रेस स्टोअर होतो नेक्स्ट नोडचा. त्याच्यानंतर हेड पॉइंट्स टू हेड पॉइंटर स्टोअर द ऍड्रेस ऑफ फर्स्ट नोड. हेड काय करतो? तुमचा पहिल्या नोडचा ऍड्रेस स्टोअर करून ठेवतो. सेम तुमची जी सिंगली लिंक लिस्ट होती SLL सिंगली लिंक लिस्ट जी होती त्याच्यासारखंच आहे. इथून इतका भाग तर सिंगली लिंक लिस्टचाच आहे. पण फक्त सिंगली लिंक लिस्ट मध्ये ह्याच्यामध्ये डिफरन्स जर सांगायचं झालं तर सिंगली लिंक लिस्ट मध्ये लास्टला तुमचा नल व्हॅल्यू येत होती. इथं तुमचं काय होत होती? नल व्हॅल्यू, NULL नल व्हॅल्यू येत होती. पण इथं नल व्हॅल्यू येणार आहे का? ही काय आहे? तुमची सर्क्युलर लिंक लिस्ट. इथं नल व्हॅल्यू नाही. इथं डायरेक्टली लास्टची नोड पहिल्या नोडला परत कनेक्टेड होणार, म्हणून ते याला सर्क्युलर म्हणलं आहे. जर डायग्राम जर बघायची झाली तर डायग्राम मध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल. डायग्राम दाखवतो तुम्हाला सिंगली लिंक लिस्टची. परत हे पहा, इथं तुम्हाला डायग्राम दिसून जाईल सिंगली लिंक लिस्टची. याच्यामध्ये बघा लास्टला काय आहे? तुमचा कंटेन नल, म्हणून याला सिंगली लिंक लिस्ट म्हणलेला आहे. म्हणजे इथून इथपर्यंतच गेलं. याला असं कनेक्ट केलंय का? नाही. याला जर असं आपण कनेक्ट केलं असतं तर मग ही तुमची सर्क्युलर लिंक लिस्ट झाली असती. म्हणजे ह्याचा ऍड्रेस नोड 1 चा ऍड्रेस 1010 आहे. सपोज हा ऍड्रेस आपण कुठे दिला असता? इथं नलच्या जागी. मग इथं नल असतं का? नाही. इथं काय ऍड्रेस असतं? 1010. मग ही नोड कुणाला पॉईंट केलं असतं? तिसऱ्या नोडनी डायरेक्ट तुमच्या पहिल्या नोडला पॉईंट केलं असतं. समजत आहे का? जर रिअल लाईफचं एक्झाम्पल देणं जर झालं तर मित्रांनो, याला रिअल लाईफचं एक्झाम्पल एकच. सपोज आता तुम्ही फ्रेंड्स आहात. तुमच्या एका फ्रेंडला तुम्हाला आता क्रिकेट खेळण्यासाठी पोरं गोळा करायचीत. तर तुम्ही काय करणार? पहिल्या पोराकडे जाणार. तुम्ही पहिल्या पोराच्या घरी जाणार. मग हा तुमचा पहिला मुलगा. पहिल्या मुलाला दुसऱ्या मुलाचा घराचा रस्ता माहिती आहे, म्हणजे दुसऱ्या मुलाच्या घराचा ऍड्रेस माहिती आहे. दुसऱ्या मुलाला तिसऱ्या मुलाचा घराचा ऍड्रेस माहिती आहे. आणि पुन्हा या तिघं मिळून तुमच्या पहिल्याच्याच घरी येणार. तिघं मिळून पहिल्याच्याच घरी जमा होणार. पहिल्याच्या घराचा ऍड्रेस कुणाला माहिती असणार? या तिसऱ्या मुलाला माहिती असणार. समजत आहे का मी काय म्हणत आहे? आधी हेड म्हणजे तुम्ही काय करणार? तुम्ही सपोज हे पहिल्या मुलाकडे जाणार. पहिल्या मुलाकडे गेला. पहिल्या मुलाकडे गेल्यानंतर पहिल्या मुलाला काय माहिती असणार? दुसऱ्या मुलाचा ऍड्रेस. मग तुम्ही दोघं जण जाणार, दुसऱ्या मुलाला घेणार. तुम्ही पुन्हा हे हेड, पुन्हा हे पहिली नोड आणि ही दुसरी नोड. पुन्हा तिसऱ्या मुलाकडे जाणार. तिघ जण तिसऱ्या मुलाकडे. पुन्हा तिसऱ्या मुलाकडे गेल्यावर त्याला उचलणार क्रिकेट खेळायला. मग त्याच्यानंतर तिसऱ्या नोडला घेऊन तुम्ही डायरेक्ट पहिल्या नोडच्या घरी येणार. का तर कारण तिसऱ्या नोड कुणाला पॉईंट करत आहे? पहिल्या नोडला. का? कारण की याच्या नेक्स्ट फील्ड मध्ये आपण पहिल्या नोडचा ऍड्रेस दिलेला आहे म्हणून. मग मित्रांनो, सगळे मुलं कुठं जमा होणार? शेवटी ऍट दी एंड पहिल्या नोडच्या घरी जमा होणार. समजत आहे का? मग असं तुमचं रिअल लाईफचं एक्झाम्पल दिलं. तर मित्रांनो आता पहा, द फर्स्ट नोड पॉइंट्स टू सेकंड नोड. पहिली नोड ही दुसऱ्या नोडला पॉईंट करते, म्हणजे ही नोड ह्याला पॉईंट करते. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर सेकंड नोड पॉइंट टू थर्ड नोड अँड सो ऑन. तसंच कुठपर्यंत चालत जातं? लास्ट पर्यंत. मग तुमची लास्ट नोड कुठपर्यंत चलती? हे पहा, पहिली नोड दुसऱ्या नोडला पॉईंट करते, दुसरी नोड तिसऱ्या नोडला पॉईंट करते, आणि हे कव्हर चालतं लास्ट नोड पर्यंत. ही तुमची सपोज लास्ट नोड असेल तर ही डायरेक्ट पुन्हा कुठं पॉईंट करते? पहिल्या नोडला. मग ही पहिली नोड परत इथं पॉईंट करते, पुन्हा दुसऱ्या नोडला, दुसरी नोड पुन्हा तिसऱ्या नोडला, पुन्हा तिसरी नोड परत पहिल्या नोडला. मग हा एक लूप आहे. लूप परत एकमेकाला पॉईंट करणार. म्हणजे इथं कोणता एंड आहे का? लिंक लिस्टचा एंड होत आहे का? नाही. लिंक लिस्टचा एंड इथं होणार नाही. द लास्ट नोड डज नॉट पॉइंट टू नल. शेवटीची नोड आहे का? तिला नलला पॉईंट करत नाही, ती पहिल्या नोडला पॉईंट करते. इन्स्टेड ऑफ लास्ट नोड पॉइंट टू बॅक फर्स्ट नोड. पहा, इन्स्टेड म्हणजेच ती लास्ट नोड नलला पॉइंट न करून ती तुमच्या कशाला पॉइंट करते? फर्स्ट नोडला. समजत आहे का? लास्ट नोड पॉइंट्स टू बॅक टू द फर्स्ट नोड. फर्स्ट नोडला पॉइंट करण्याचं काम करते, म्हणजेच तुमच्या हेड नोडला. हे फर्स्ट नोड काय असते? हेड नोड ना. म्हणजे हेड नोडच फर्स्ट नोड ना. हेडच तुमच्या फर्स्ट नोडला पॉइंट करते. म्हणजे फर्स्ट नोड काय आणि हेड नोड काय, फक्त नाव वेगळे, बाकी दोन्ही सेमच आहेत. समजलं? त्याच्यानंतर देअर फोर द लिस्ट फॉर्म्स ए सर्कल.
त्याच्यामुळेच मित्रांनो याला सर्क्युलर लिंक लिस्ट म्हणलेलं आहे. सर्कल फॉर्म करतो हे एक असं गोल सर्कल फॉर्म करतो, कारण की ही नोड ह्याला आणि ही नोड ह्याला आणि ही नोड परत ह्याला असं सर्क्युलर वेनी अटेंड होतो इथं सगळं गोष्टी. वी कॅन स्टार्ट ट्रॅव्हर्सिंग फ्रॉम फर्स्ट नोड अँड कंटिन्यू अंटिल रिचेस द फर्स्ट नोड अगेन. पहा, ट्रॅव्हर्सिंग जर आपल्याला परफॉर्म करायची असेल तर कशी करणार? आधी पहिली नोड डिस्प्ले करणार, त्याच्यानंतर दुसरी नोड डिस्प्ले करणार, त्याच्यानंतर तिसरी नोड डिस्प्ले करणार आणि त्याच्यानंतर परत ही नोड ह्या नोडकडे आलं तर ही नोड परत डिस्प्ले करणार का नाही. मग इथं आपण कंडिशन देऊ शकतो, आपण फॉर लूपला कंडिशन देऊ शकतो की परत तुमची नोड 1 आली तर तिथं तुमची प्रिंटिंग थांबवू शकता तुम्ही. मग अशी कंडिशन देऊन असा प्रोग्राम आपण लिहू शकतो त्याचा. तर ते प्रोग्राम वगैरे तर याचा एवढा बघायचा नाही आपल्याला, कारण की याचा प्रोग्राम विचारला गेलेला नाही आहे. तर फक्त त्याची थिअरी एवढी जाणून घ्या. 4 मार्काला क्वेश्चन येते सर्क्युलर लिंक लिस्ट वरती, त्याची थिअरी एवढी लिहायची, त्याचा एक्झाम्पल मध्ये डायग्राम काढायची आणि ऍडव्हान्टेजेस त्याचे लिहून यायचे. समजलं? सर्क्युलरची डायग्राम समजली तुम्हाला? ही डायग्राम ऍज इट इज तुम्ही एक्झाम मध्ये काढू शकता. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ सर्क्युलर लिंक लिस्ट ओव्हर लिनियर लिंक लिस्ट. लिनियर लिंक लिस्ट म्हणजे तुमची कोणती लिंक लिस्ट माहिती का मित्रांनो? सिंगली लिंक लिस्ट तुमची, सिंगली लिंक लिस्ट. लिनियर लिंक लिस्ट म्हणजे तुमची सिंगली लिंक लिस्ट. मग सर्क्युलर लिंक लिस्टचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत सिंगली लिंक लिस्ट सोबत जर कम्पेअर केलं तर? मग मित्रांनो, सिंगली लिंक लिस्ट मध्ये आपण नल पॉइंटर असतो, मग आणि सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये नल पॉइंटर असतो का? नाही. म्हणून इथं नो नल पॉइंटर असं लिहिलेलं आहे. द लास्ट नोड पॉइंट टू फर्स्ट नोड इन्स्टेड ऑफ नल. म्हणून इथं नल पॉइंटर असतो का? नसतो. मग हे इथं सांगितलेलं आहे, हा एक त्याचा ऍडव्हान्टेज झाला. त्याच्यानंतर कंटिन्युअस ट्रॅव्हर्सिंग असते. कंटिन्युअस ट्रॅव्हर्सिंग म्हणजे इथून इथं गेलं, त्याच्यानंतर इथून इथं गेलं, त्याच्यानंतर इथून इथं गेलं, परत इथून इथं गेलं, मग त्याच्यानंतर परत इथून इथं गेलं, परत इथून इथं, परत इथून इथं, मग परत इथून इथं, परत इथून इथं, परत इथून इथं. मग मित्रांनो मला सांगा, इथं काय होत आहे? कंटिन्युअसली तुमचे ट्रॅव्हर्सिंग होत आहे, म्हणजे कंटिन्युअसली प्रत्येक एलिमेंटला तुम्ही व्हिजिट देत आहात. वी कॅन ट्रॅव्हर्स द लिस्ट कंटिन्युअसली फ्रॉम एनी नोड. मग मित्रांनो ती तुम्ही कुठून पण सुरुवात करा. सपोज तुम्ही इथून सुरुवात केली तर तुम्ही इथं पण जाणार आहात, इथं पण जाणार आहात, इथं पण जाणार आहात. सपोज तुम्ही इथून सुरुवात केली, इथं पण जाणार आहात, इथं पण जाणार आहात आणि इथं पण जाणार आहात. कुठून पण सुरुवात केली तरी तुम्ही कंटिन्युअस ट्रॅव्हर्सिंग तुमची होणार. इझी टू रिच फर्स्ट नोड फ्रॉम द लास्ट नोड. लास्ट नोड पासून पहिल्या नोडकडे जायला हे सोपं राहील आपल्याला. का? कारण की लास्ट नोड मध्ये डायरेक्टली फर्स्ट नोडचा मेमरी ऍड्रेस जर असेल, जर फर्स्ट नोडचा डायरेक्ट ऍड्रेस जर असेल तर आपण डायरेक्टली फर्स्ट नोडकडे ट्रॅव्हर्स करू शकतो, जाऊ शकतो. बेटर फॉर क्यू इम्प्लिमेंटेशन. आता आपल्याला तिसरा का चौथा युनिट मध्ये क्यू, हे तर तिसरा तुमचा युनिट आहे, चौथ्यामध्ये स्टॅक्स घ्यायचा आहे वाटतं. 5व्यामध्ये आपण काय करणार आहोत? क्यू बघणार आहोत, क्यू इम्प्लिमेंटेशन. मग त्याच्यामध्ये तुम्हाला लिनियर लिंक लिस्टचा, सर्क्युलर लिंक लिस्टचा वापरून, सर्क्युलर लिंक लिस्टचा यूज करून क्यूला कसं इफिशियंट वेनी इम्प्लिमेंट केलं जातं ती आपण बघणार आहोत. मग क्यूला इम्प्लिमेंट करण्यासाठी बी ह्याला यूज केलं जातं, सर्क्युलर लिंक लिस्टला. मग हे त्याचे 4 झाले ऍडव्हान्टेजेस. समजलं? आता डब्ल्यू लिंक लिस्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की सर्क्युलर लिंक लिस्ट काय राहते. पहा, थिअरी 4 मार्कासाठी आलं तर थिअरी लिहायची, डायग्राम लिहायची आणि त्याचं ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. ऍडव्हान्टेजेस लिहा, डिसएडव्हान्टेज एवढं काही नाही गरजेचं. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.